कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेळेस भेटायला त्या ठिकाणी आलेले होते. उत्साही खूप दांडगा त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळाला. मी त्या सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. ते आल्याबद्दल त्यांचं मी स्वागत तर केलंच, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी इथं उपस्थिती दाखवली आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं सहकारी त्या ठिकाणी आले, त्याचं मला एक मनाला खूप मोठं समाधान मिळालं. मी आज पाडव्याचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवाळीचा दिवस आहे आणि अशा वेळेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आमच्यासारख्यांना पण त्या ठिकाणी एक हुरूप येतो. आमच्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारची ईर्ष्या जागृत होते आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये देखील तयार होतं. दादा, कालच्या सभेला देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला ठिकठिकाणी आपलं स्वागत देखील. त्याच्यामध्ये काल धावता दौरा होता, नुसता भेटीचा दौरा होता. उमेदवार म्हणून एकदा का होईना गावात जाऊन नमस्कार करणं माझं कर्तव्य होतं. अनाईशा कालचा सुट्टीचा दिवस होता, त्याच्यामुळं मी तो दिवस निवडला. पण आमच्या कार्यक्रम जरा चुकले. त्यांनी 60 गावं घेतली, 25च गावं होत असतात. प्रत्येक गावाला अर्धा अर्धा तास दिला जायच्या इच्छा याच्यापासून. पण तिथं पण महिलांचा उत्साह मी आश्चर्यचकित झालो. मला असं वाटतं की यावेळेस आमच्या जे हे आहेत ना लाडकी बहीण, ती लाडकी बहीण फार पॉप्युलर झालेली आहे. आज पण इतक्या महिला भेटायला आल्या. ते म्हणले की आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आज पण त्यांनी राख्या बांधल्या होत्या. मी म्हणलं आता आज कशाला बांधता? नाही आम्हाला आज पण बांधायचं. म्हणलं बांधावा, कुणाचं आता कुणाला नाही म्हणलं. शेतकरी देखील मोठ्या संख्येने आज शेतकरी हजर होते. शेतकरी समाधानी होते. ते म्हणाले की दादा यंदाची दिवाळी आम्हाला चांगली झाली. आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले. आम्हाला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे जे 6,000 रुपये मिळतात त्याचा हप्ता मिळाला. आमचं मोठ्या प्रमाणावर 3, 5, 7.5 हॉस्पॉटचं वीजमाफीचं 0 बिल आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. आम्हाला दुधाचा दर त्या ठिकाणी वाढून मिळाला. आमचे कांद्याचे दर वाढलेले आहेत आणि एकंदरीत आमच्यामध्ये एक समाधान पाहायला मिळतं. आणि पाऊस काळ चांगला झालाय त्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि जिथं अतिवृष्टी झाली किंवा अवकाळी पाऊस पडला किंवा तुमचं जास्त पाऊस पडून पिकांचं नुकसान झालं, अशा ठिकाणी पण ते म्हणाले की आम्हाला नुकसानीच्या बद्दलचं काही ना काही मदत त्या बाबतीमध्ये झाली. त्याच्यामुळे असं कुणाच्या चेहऱ्यावर उगेच यायचं म्हणून आलेत आणि भेटायचं म्हणून भेटलेत असं झालं नाही. खूप त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत असताना लहान मुलांच्या सहित तरुण वर्ग होता, लहान मुलं होती, महिला होते, वडीलधारी होते, मधल्या वयातले होते, असे सगळे घटक त्याच्यामध्ये मला पाहायला मिळाले. पण आपण पण सकाळपासून तुमच्यातले अनेक मीडियाचे लोक इथं हजर आहेत. आपण पण ही काही कुणी लोक आणलेली नव्हती. ही उत्स्फूर्तपणे स्वयंपूर्ण लोक आलेली होती. मी आज तसं विचार केलेला होता, भेटावं नाही भेटावं. परंतु आमच्या सहकाऱ्यांनी काही सांगितलं आणि माझ्या मुलांनी पण सांगितलं नाही आपण आज भेटायचं. आणि मग काल काहीतरी सांगण्यात आलं की बाबा दादा उद्याच्याला सकाळी काटेवाडीला भेटतायत ह्याच्या निमित्तानं, पाडव्याच्या निमित्तानं. आणि त्याच्यामुळं सकाळी 6 वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली. जेवढं काही त्यांना व्यवस्थितपणे भेटता येण्याचा मी त्यांना प्रयत्न केला. गुढीपाडवा नाही, दिवाळी पाडवा पार पडला 2 ठिकाणी. अरे बाबा, त्याच्यात दुसरं काही कारण नाही. एवढी प्रचंड गर्दी एका ठिकाणी झाली तर संध्याकाळी 6 वाजले असते. त्या लोकांना पण पाडव्याचं घरी जायचं असतं म्हणून 2 ठिकाणी झाल्यानंतर निम्मी गर्दी तिकडं निम्मी गर्दी इकडं झाली की गर्दी विखुरली जाते, काम पण उरकतं आणि त्यांना आपापल्या घरी पण जाता येतं. त्यांचं जो काही वेळ आहे तो पण त्याच्यात वाचतो. पवारसाहेबांनी मात्र याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे की खूप वर्षांची परंपरा होती, लोकांना 2 ठिकाणी जावं लागतं, त्याचं दुःख होतं असं पवारसाहेब म्हटले आहेत. आणि आपल्या बहिणी तिथे आता गेलेल्या आहेत पाडव्यासाठी, तुम्ही कामात असल्यामुळे येणार नाही असं ते म्हणतात. आणि ही परंपरा तुम्ही कायम ठेवणार आहे पुढे पण असं? आता उद्याचं काय तुम्ही विचारता इतकं पुढचं
त्या पुढच्या वेळेचा पुढच्या वेळेस बघू. साहेब तुम्हाला वेळ नसतो, तुम्ही कुठल्या तरी कामात असल्यामुळे तुम्ही भेटायला येऊ शकला नाही, पाडव्याला भेटीसाठी असं कधी म्हटलेलं बरोबर. तुम्ही जाणार आहात भेटायला? आता माझ्याकडं तुमच्या मीडियाशी बोलल्यानंतर अजून काही सहकारी पक्षप्रवेशाच्या करता आलेले आहेत. मगाशी नरहरी झिरवाळांच्या बरोबर 101 प्रमुख कार्यकर्ते दिंडोरीची इथं आलेले होते. तुम्ही स्वतः बघितलं. त्यांना आपण पक्षप्रवेश दिला. मधून इतर कार्यकर्ते पक्षप्रवेश करत होते. पण इतर पण काही आमचे वाडेकर वगैरे राहिलेले आहेत. तर मी म्हटलं की मीडियाशी बोलल्यानंतर आपण त्याच्याबद्दल त्यांना पक्षप्रवेश देऊ. लोकांना दोन्ही ठिकाणी जावं लागतं. गोविंद बागेतली किंवा पवारसाहेबांची खूप वर्षांची परंपरा होती. तुम्ही ती तुम्हाला एक माहिती आहे, जुन्या पत्रकार मित्रांना आठवत असेल की पहिल्यापासून आमच्या आजी आजोबा असल्यापासून इथंच लोक भेटायला यायचे काटेवाडीमध्ये. ही पहिल्यापासूनची पद्धत होती. परंतु नंतर गोविंदबाग ज्यावेळेस इथली जमीन घेतली गेली आणि घर बांधलं गेलं, त्याच्यानंतर मग तिथं बारामतीच्या लोकांना जवळ पडावं म्हणून आपण तिथं सुरू केलं. परंतु आज लोकांना फार वेळ रांगेत ताटकळत बसायला लागू नये म्हणून तिथं अशी विभागणी केली की काही मला भेटून जातील. कारण काही कार्यकर्ते मला भेटायला येत असतात, काही कार्यकर्ते साहेबांना भेटायला येत असतात. म्हणजे मला भेटायला येत होते ते इकडे आले, साहेबांना भेटायला येणारे तिथं गेले. ते उरकलं ना. आता 2:45 वाजले, उरकलं. केंद्र सरकारचा एक रिपोर्ट आलेला आहे. नाही. एफडीआयची गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणताय का? नाही, सगळ्या ह्याच्यामध्ये 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र नाहीये. उत्पादन असेल, आर्थिक प्रगती असेल, गुंतवणूक. आपल्याकडे यंदा उत्पादन चांगलं झालं असतं, परंतु अतिवृष्टीने आपली पिकं बरीचशी त्या ठिकाणी निघून गेली. औद्योगिक उत्पादकामध्ये आपलं राज्य 100% पुढं आहे. मी पण तो आता अहवाल त्या ठिकाणी अहवाल बघितल्यानंतर मी त्याच्याबद्दलचं माझं मत व्यक्त केलं. आम्ही 4 तारखेला 3 वाजेपर्यंत माघार घ्यायची मुदत आहे. उद्याच्याला ज्यांचे फॉर्म राहतील, कारण पाडव्याला जेवढं महत्व असतं तेवढं दुसऱ्या दिवशी नसतं. तर आम्ही उद्यापासून त्यांच्या लोकांना निरोप त्या ठिकाणी देऊ. म्हणजे माझ्याकडनं जे उभे राहिले असतील त्यांना माघार केलं. दादा, सुप्रिया सुळेंची निवडणूक पहिला टप्पा होता आणि आता ही दुसरा टप्पा आहे. रोहितला जसं निवडून दिलं तसं युगेंद्रलाही निवडून साथ देणार अशा पद्धतीचं पवार साहेबांचं. पत्रकार मित्रांनो, तुम्ही कालचा माझा 25 गावांचा धावता दौरा बघितला. त्याच्यात मी 3-3, 4-4 तास लेट जात होतो. तरी रोडवर महिला त्यांच्या वस्त्या असतील तिथं त्या थांबवत होत्या. मला कालचा दिवस आणि आजचा दिवस बघितल्यानंतर ठीक आहे, त्यांना तसं वाटतं, तर मला त्याच्या एक्झॅक्ट उलट वाटतंय. त्याच्यामुळे त्यापेक्षा जास्त मला काही सांग. लोकसभेलाही असाच प्रतिसाद होता, पण असते. माझ्या बारामतीतल्या जनतेवर विश्वास आहे आणि जनता निश्चितपणे माझ्या पाठीची उभी आहे. दादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले, माहितीमध्ये मीच लीडर आहे, आमच्यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी चढावड नसते, परंतु माहितीच्या माहितीचं सरकार कसं येईल हे आम्ही प्रयत्न करतो. बरोबर आहे ना. आता त्यांच्याच आज ते मुख्यमंत्री, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री. ह्या पद्धतीनेच आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. आमचं पहिलं टार्गेट आहे की महायुतीचे मॅक्सिमम आमदार त्या ठिकाणी निवडून आणायचे. पण नंतर एकदा मॅक्सिमम आमदार निवडून आल्यानंतर पुढच्या मग गोष्टी, त्याचा नेता कोण असावा, काय असावं ते पुढं. आत्ताच्या काळामध्ये तर एकनाथराव शिंदेच्याच नेतृत्वाखाली निवडणुका चालू. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात ब्लॅकमेल केलं म्हणून ते माहितीमध्ये गेले. 10 वर्ष ब्लॅकमेल केलं तर मग 10 वर्ष कशाला अजित पवार थांबले? मग मागच जायला पाहिजे होती. त्याला काय अर्थ नाही. दादा, साहेबांनी लाडकी बहीण योजनेबद्दल सांगितलंय. ही योजना काही प्रमाणात चांगली आहे, मात्र ही पुढे टिकणार याच्या बाबतीत त्यांना शक्यता वाटते. त्याचबरोबर ठेव का, आज ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ते निगेटिव्हच बोलणार ना सरकारच्या बद्दल. पॉझिटिव्ह कसे बोलतील? आम्ही पॉझिटिव्ह बोलणार.
की बाबा आम्ही ही लाडकी योजना आमचं सरकार पुढं आल्यानंतर देखील 5 वर्ष चालू ठेवणार आहे. आम्ही सरकार आणून पुढचं 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांच्या वीज माफीचं देखील योजना आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवणार आहे. हे आम्ही सांगतोय. काल पण हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं मत असं आहे की निश्चितपणे या सगळ्या वेगवेगळ्या योजना आणि आम्ही घेतलेले निर्णय उद्याच्या काळात आमचं सरकार चालवण्याच्या करता आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं विजन हे सगळं बघितल्यानंतर जनता आम्हालाच महायुतीला साथ देईल असं आम्हाला पोलीस दादा महासंचालक पोलिसांच्या जी एक टीम असते ते करू शकतात. तुझी गाडी चेक करू शकतात, माझी गाडी चेक करू शकतात. त्यांना तो राईट आहे. दादा दुसरीकडे गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आला. हे या आरोपात काही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत. तुम्ही उलट बघितलं असेल मध्ये आपल्या सुरतवरून गुजरातमधनं काही लोक येत असताना तिथं 5-7 कोटी रुपये सापडले. मध्ये काहीतरी आपल्या पुण्याच्या जवळ काहीतरी सापडले. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तर सतत 24 लाख 25 लाख कोट 2 कोट 5 कोट अशा पद्धतीनं सापडत आहेत. नक्की ते पैसे बँकांचे आहेत का नक्की ते पैसे ते अंगडिया का काय म्हणतात अंगडिया त्यांचे आहेत हा? का असे कुणाचे का कधी काही कॉन्ट्रॅक्टर पण विड्रॉ करत असतो. कधी कुणाचे सोन्या चांदीचे व्यापारी असतात त्यांचा पण बिझनेस या काळात मोठा चालतो. त्यावेळेस ते पण पैसे इकडून तिकडे म्हणजे त्यांना सोयीच्या ठिकाणी नेत असतात. अशा गोष्टी असतात. नंतर ह्या पोस्टवर नेमलं गेलं अशी माझी माहिती. दादा गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली. दुसरीकडे नवाब मलिक म्हणतात की मला उघड धमकी येत आहे. तेव्हा का प्रत्येकाला संरक्षण म्हणजे प्रत्येकाचं जीव त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणं हे सरकारचं काम असतं. आज आम्ही गौरव कर्णक असल्यामुळं आम्हाला त्याबद्दलचे निर्णय घेता येत नाही. त्याबद्दलचे निर्णय चीफ सेक्रेटरी आणि संबंधित अधिकारी हे ठिकाणी घेऊ शकतात. दादा मनोज जरांगे फॅक्टर कितपत चालली आहे इलेक्शनमध्ये असं वाटतं? ते काहीतरी 4 तारखेला जाहीर करणार आहेत अशी माझी माहिती आहे. 4 तारखेला ते मीटिंग बोलवणार आहेत. त्यांना खूप सर्व पक्षांच्या लोकांची भेटायला जात आहेत की मी आता अमक्या तिकीट घेतलेलं आहे, तुमचे आशीर्वाद मला द्या. असं बरेच राजकीय पक्षाचे महायुतीचे महाविकास आघाडीचे आणि इतर पण पक्षाचे लोक जात आहेत. दादा आज पारदानंतर काय ते आता आमचे घरातले आमच्या आई आहेत वडीलधारी सगळे हे ह्याबद्दलचे निर्णय घेत असतात. दादा अरविंद सावंतांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून कालपासून राजकारण टाकलं. हा अरविंद सावंतांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून कालपासून टीका होताना दिसते. महिला आयोगाने सुद्धा त्याची दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी राजकीय पक्षांकडून होती. वाचाळवीरांनी थांबलं पाहिजे आणि वाचाळवीर थांबायला तयार नसतील तर त्यांच्या पक्षांनी पहिल्यांदा कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी क्लिअर काय असेल ते सांगितलं पाहिजे आणि ते नसतील करत तर मग पोलिसांनी ते तपासलं पाहिजे की ते खरोखरीच समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे का आणि त्या पद्धतीने महायुतीची जी लिस्ट आलेली आहे बद्दलचे कारवाई करू. दादा महायुतीची पहिली सभा काय 6 तारखेला प्रचाराचा कोल्हापूरला काय नेमकं कधी तुम्ही नेमकं महाराष्ट्राचा दौरा कधीपासून सुरुवात? माझा तर दौरा चालूच आहे. निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराचे नारळ फोडले. आता मध्ये तासगावला गेलो होतो तिथं फोडला, इस्लामपूरला गेलो होतो तिथं फोडला. वाईला सोमवार होता म्हणून. पण तू म्हणतोय ते बरोबर आहे. महायुतीचा म्हणून प्रचाराला सुरुवात ती काहीतरी 6 तारखेला होणार. अधिकार है उनके बारे में नो कमेंट्स. इसके अलावा किस तरह का उत्साह देखते हैं कि पहली बार आपने ये था लोगों को तकलीफ ज्यादा न होने के लिए मैंने वैसा किया. जो मुझे खाली मिलने के लिए आते हैं और वहाँ क्या होता है हम तीनों चारों खड़े हो जाते हैं तो कोई लोग साहब को मिलने के लिए आते हैं तो उनको भी लाइन में खड़ा रहना पड़ता है.
कोई लोग मुझे मिलने के लिए आते हैं, कोई लोग बाकी मेरे जो कजन हैं उनको मिलने के लिए आते हैं। ऐसे ये सब है। तो मैंने सोचा कि मैं यहाँ खड़ा रहूं तो मुझे खाली मिलने के लिए जो आएंगे उनकी लाइन वहाँ नहीं रहेगी, उनको तकलीफ नहीं होगी और वहाँ की लाइन भी जरा ठीक ठाक रहेगी। यहाँ पे लाइन ज्यादा बढ़ गई ऐसा दिखाई दे रहा है वहाँ के बजाय। तिथलं कधीच संपलंय दादा. दादा, भाईदूज आप लोग दादा, भाऊबीज एकत्र साजरा होणार का भाऊ? दादा, और सबने नाराजगी पाडवा वेगळा झालाय, भाऊबीज एकत्र होणार का? हो, होणार. के बारे में बोलना होणार. महिला कैंडिडेट के बारे में इस तरीके से बयान दिया अरविंद सावंत का और संजय राउत का भी उसे कहीं ना कहीं समर्थन है, ऐसा बयान है ना, बहुत ही उसको समर्थन. अरविंद सावंत का बयान सावंत सुनो। म्हणजे पहिले गलत बात उमेदवार. जो गलत बात है वो गलत ही है, उसका समर्थन हम बिल्कुल करने वाले नहीं है। मेरे पार्टी के कुछ लोग ने भी या कार्यकर्ताओं ने या लीडर ने भी गलत बात की तो मैं उसको गलत ही समझूंगा और उसको उसके बारे में नोटिस भी निकालूंगा कि ये तूने ऐसा स्टेटमेंट निकालने की क्या जरूरत थी। क्या नवाब मलिक हो में बैठक होगी और 3 बजे तक हम उसके बारे में विड्रॉ करेंगे। जयराम रमेश ने आप पर हमला किया है, कहा है कि बीजेपी जिस पर आरोप लगाती थी आज उसके साथ ही वॉशिंग मशीन में बैठी। एक मिनट, मैं आप सब मीडिया वाले हैं, मेरे ऊपर आरोप लगवाए गए, लेकिन वो 2010 में अभी 14 साल हो गए, उसके बारे में इंक्वायरी हुई। आपको मालूम नहीं शायद, मेरी एसीबी की इंक्वायरी हुई, मेरी डिपार्टमेंटल इंक्वायरी हुई, मेरी ईडी की इंक्वायरी हुई, मेरी इनकम टैक्स की इंक्वायरी हुई। बहुत से जो भी इंक्वायरी करने का अधिकार सेंट्रल के और स्टेट के जिसके हाथ में रहता है वो सब ने मेरी इंक्वायरी की। प्रधानमंत्री ने ट्वीट किया, उन्होंने कहा कि कांग्रेस ने कर्नाटक और तेलंगाना उसमें जो कुछ उन्होंने वादे किए, जो कुछ जनता को देने का वादा किया उस पर वो कभी कायम नहीं रहे, वो उन्होंने ट्वीट किया है। ऐसे समय में हम चुनाव में है, प्रधानमंत्री का ट्वीट का कहना है कि कांग्रेस वो वादे पूरे ही नहीं कर पाएगी। क्या है, प्रधानमंत्री है, उन्होंने क्या ट्वीट करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो बहुत सोच समझ कर करते हैं। तो उनके ट्वीट के ऊपर मैं क्या ज्यादा बात कर सकता हूँ। खड़गे ने जो ट्वीट किया था कि खड़गे ने एक नाराजगी जताई थी कर्नाटक की इस योजना को लेकर जो महिलाओं को बस में मुफ्त सुविधा देती है। उन्होंने कहा था कि हम रिव्यू करेंगे, लेकिन प्रधानमंत्री ने ट्वीट करते हुए कहा कि अभी कर्नाटक की सरकार ने जो वायदे इलेक्शन के टाइम पे किए वो पूरी नहीं कर पाई। यही हालत कांग्रेस की कई जगहों पर नजर आती है। ये प्रधानमंत्री का ट्वीट। मैंने उसके बारे में शायद वो सच हो सकता है इसीलिए वो स्टेटमेंट आया, लेकिन मैंने स्टेट वाइज उसके बारे में जानकारी नहीं ली, इसीलिए मैं उसके ऊपर तुरंत कुछ बयान नहीं करना चाहता। त्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलं, मी त्यांना जरूर विचारेल की नक्की. बऱ्याचदा काय होतं, मीडियावाले तुम्ही प्रश्न आम्हाला विचारतात आणि त्याच्या पाठीमागचा वेगळंच काहीतरी कारण असतं. मी विचारून त्याबद्दलचं माझं वक्तव्य केलं. धन्यवाद.